श्री अनघा दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय व्लॉग्स. स्मिथ व्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अनघाष्टमी व्रताची मांडणी कशी करायची ती सांगणार आहे. तर आपल्याला जिथे पूजा मांडायची ती जागा धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायची. त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, तो साईजमध्ये मोठा असला पाहिजे. त्यावरती वस्त्र अंतरायचे. नंतर वरती तांदळाची रास घालायची. त्या राशीवरती असं अष्टदल काढून घ्यायचे किंवा मंडल करायचे. त्यावरती 2 कलशांची स्थापना करायची. कलशांना दोरा बांधून घ्यायचा आहे 5 किंवा 3 प्रकारे, किंवा असा वेष्टन पण करू शकता. त्यानंतर आपल्याला अक्षता पिवळ्या करून घ्यायच्यात. पिवळा अक्षता केल्यानंतर आपल्याला 8 विड्याचे पानं ठेवायचे आणि 4 विडे बनवायचे. 1 गणपतीला विडा, तर 2 अनघा दत्तात्रेयांना विडा आणि 1 सिद्धीनाथचा विडा लागतो. त्यानंतर असं सुपारी ठेवून घ्यायची. 8 पानावरती तांदूळ ठेवून 1 कुंकुमार्चनेसाठी पान लागणार आहे, ते आपण काढून घ्यायचे, कारण आपल्याला पूजेमध्ये उपचार करायचे असतात कलशांवरती. ते झाल्यानंतर ज्यावेळी आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळी तिथे ते पान ठेवायचे. तर आपल्याला विडे कशा प्रकारे मांडायचे, 3-4 जे विडे सांगितलेत ना ते. तर तुम्हाला त्यावरती सुपारी, नाणं, पैसा ठेवायचा आहे. 1 केळी ठेवायची, कारण या पूजेमध्ये मुख्य म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरल्या पाहिजे. कलशामध्ये सुपारी, नाणं, गंधाक्षता, फुले टाकायची. अजून एक व्हिडिओ आहे, ते नक्की पहा.